नमस्कार, मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना मस्तपैकी असं खरबुजाचं सरबत बघतोय। खूप छान लागतं आणि ते खूप साधी सोपी पद्धत दाखवली मी ते। चला तर मग सुरुवात करू। आता इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये ना आपल्याला दूध घ्यायचं आहे। हे दूध आहे ना म्हशीचं दूध आहे, सकाळी आलेलं होतं ते तापवून घेतलेलं आहे मी। बघा आता इथे मी 2 कप दूध घेतेय। तुम्ही कोणत्याही वाटीने वगैरे असं मोजून घेऊ शकता। आता हे छान आपल्याला गरम होऊ द्यायचं, उकळी येऊ द्यायची याला। गॅस मोठा करते मी। हे बघा छान उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये ना साखर टाकू। इथे साखर तुम्ही आवडीनुसार टाका, मी त्या अर्धा कपाला कमी टाकलेली आहे। हे बघा मस्त छान आता हे मिक्स करून घ्यायची आणि 1-5 मिनिटासाठी उकळी येऊ द्यायची मंद आचेवरच। इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, ही व्हॅनिला फ्लेवरची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे। दूध हे थंड टाकायचं, गरम दूध नाही टाकायचं याच्यामध्ये, नाही तर काय होतील की हे गाठी होतील मग याच्या। त्याच्यामुळे ना थंड दूध टाकायचं। थोडं थोडं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या गाठी ना व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहे। आता हे जे आहे ना आपण हे कस्टर्ड पावडर घेतलेली याच्यामध्ये टाकून घ्यायची। एका हाताने टाकायचे आणि एका हाताने मिक्स करत चालायचं। बघा असं करत चालायचं, म्हणजे मग काय होतं की गाठी गुठळ्या होत नाही। छान आता हे आपल्याला 1-2 मिनिटासाठी उकळी काढून घ्यायची याची पण। हे बघा मस्त छान असं घट्टसर झालेलं आहे। आता हे ना आपण साईडला ठेवू थंड होण्यासाठी। थंड होऊ देऊ। आता हे गॅस बंद करते मी। बघा याच्यात मी 2 चमचे सब्जा घेतलेले आहे। सब्जा आहे ना उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर असतो, थंड असतो तो, त्यामुळे आवर्जून घेतला पाहिजे। आपल्या साध्या पाण्यात जरी टाकून पिला ना तुम्ही तरी पण तुम्हाला थंड वाटेल। तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, सब्जा बुडेल इतकं पाणी टाकायचं। मिक्स करून घ्यायचा। थोडा जरी टाकला ना तरी मस्त छान फुलतो हा। आता थोड्या वेळ साईडला ठेवू आपण। हे बघा पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। तर इथे मी ना साबुदाणा घेतला होता। बघा असा छान भिजू द्यायचा साबुदाणा। तर हा साबुदाणा आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये छान अशी उकळी येऊ द्यायची, त्याला शिजू द्यायचा 1-5 मिनिटासाठी। आता हा आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे, चाळून घ्यायचा, पाणी सगळं निथळून घ्यायचं त्याच्यातलं आणि पुन्हा थंड पाण्याने मस्त धुवून घ्यायचा हा। हे बघा असं धुवून घ्यायचं चांगला, म्हणजे मग काय होतं की मोकळा होतो तो आणि मग थोडं थंड पाण्यामध्ये टाकून द्यायचा पुन्हा। इथे मी थंड पाणी घेते, माठातलंच पाणी नॉर्मल, त्याच्यात हा ओतून द्यायचा आपल्याला। तर मी इथे खरबूज घेतलेलं आहे। हे बघा तर हे उन्हाळ्यामध्ये छान असे खरबूज येतात, मस्त गोड निघतात ते। हे बघा तर आपल्याला याच्यातले जे बिया आहेत ना या काढून टाकायच्या आहे। अशा बिया ना काढून घ्यायच्या आहे आपल्याला।
हे जे आहे ना साल, हे साल आहे ना काढून घ्यायचे आपल्याला असे. आता हे पूर्ण साल आहे ना अशी काढून घेते. हे ना मी थोडं जाड असं कापून घेते, कारण आपल्याला हे ना मिक्सरला बारीक करायचं आहे. आज आपण आहे ना खरबुज्याचं सरबत करतोय. तुम्ही काही म्हणू शकता, सरबत म्हणा, काही म्हणा. असं हिवाळ्यामध्ये ना, उन्हाळ्यामध्ये आपल्याला दुपारचं जेवण वगैरे जात नाही ना, मग असं केलं ना की पोट भरीचं पण होतं आणि थोडं वेगळं काहीतरी असं खायला पण होतं. म्हणजे तेच तेच भाजी चपाती नको वाटते ना, उन्हाळ्यामध्ये जात पण नाही. असं करून दिलं ना मुलांना, फळं पण खाल्ले जातात आणि त्यांचं पोट भरतं. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. हे बघा, आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ. म्हणजे काय होईल की छान असं आपलं सरबत तयार होतं. आता ते जे अर्ध पडेल आहेत ना, त्याचे मी अर्ध्याचे अजून थोडेसे कापा करून घेईल आणि ते मग आपण वरतून टाकू. पण आधी हे ना आपण बारीक करून घेऊ मिक्सरला मस्त. हे बघा, असं मस्त बारीक करून घ्यायचं. आता आपण इथे अर्ध ठेवलेलं होतं ना, त्याचे ना आता थोडेसे कापून घेते मी वरतून टाकण्यासाठी. हे बघा, असे ना छोटे छोटे काप करायचे आपल्याला. मस्त दिसतात आणि खायला पण मस्त वाटतात ते. असे पितांना खाताना कसे का मस्त लागतात. मग हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे खरबूज दळून घेतलं ना आपण प्युरी, ते टाकून घ्यायचे. छान अशी मिक्स करून घ्यायची. हे बघा, मस्त मिक्स झाली. तर यामध्ये आपण साबुदाणा आपण थोडा हे करून घेतला ना, शिजवून घेतलेला, तो थोडा गाळून घ्यायचा. आता हे बघा, हा साबुदाणा मी गाळून घेतला. आपण हा थंड पाण्यात ठेवलेला होता ना, हा मी आता गाळून घेतलेला आहे. हे बघा, छान मिक्स करून घ्यायचा आपण. तर इथे आपलं हे सरबत बनवून तयार झालेलं आहे खरबूजचं. चला आता ग्लासमध्ये घेऊ. हे बघा, आता आपण आधी ना सब्जा टाकून घेऊ. आता हे जे केलेलं आपण आहे ना, हे मिल्क हे टाकायचं. हे बघा, हे काप केलेले आपण वरतून टाकून घ्यायचे असे. मस्त दिसतात. बघा, झालं आपलं इथे खरबुजाचं सरबत तयार. बघा, इथे मस्त छान असं आपलं खरबुजाचं सरबत तयार झालेलं आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला दुपारच्या वेळेस काही असं जेवण वगैरे नको वाटतं ना, मग हे सरबत तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.